प्रश्न पहिला, स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विद्यापीठ स्तरीय शिक्षणात सुधारणा सुचविण्यासाठी 1948 साली कोणाच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला होता? ऑप्शन 1 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, ऑप्शन 2 डॉक्टर झाकीर हुसेन, ऑप्शन 3 मौलाना आझाद, ऑप्शन 4 जयप्रकाश नारायण. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. प्रश्न दुसरा, परराष्ट्र धोरण हा विषय 7व्या अनुसूचीतील कोणत्या यादीत समाविष्ट आहे? ऑप्शन 1 समवर्ती सूची, ऑप्शन 2 राज्य सूची, ऑप्शन 3 केंद्रीय सूची, ऑप्शन 4 केंद्र आणि राज्य सूची. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 केंद्रीय सूची. पुढचा प्रश्न आहे, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनांमध्ये खालीलपैकी कोणते झाड आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा आढळतो? ऑप्शन 1 किंडल, ऑप्शन 2 आवळा, ऑप्शन 3 निवडुंग, ऑप्शन 4 सागवान. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 सागवान. हाडाचे शिक्षक, विद्वान आणि कर्तव्यदक्ष प्राचार्य असे उद्गार कोणत्या समाज सुधारकाबद्दल काढले जातात? ऑप्शन 1 महर्षी कर्वे, ऑप्शन 2 गोपाळ गणेश आग्रकर, ऑप्शन 3 गोपाळ हरी देशमुख, ऑप्शन 4 महात्मा फुले. उत्तर आहे ऑप्शन 2 गोपाळ गणेश आग्रकर. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना स्त्रियांसाठी विद्यापीठाची प्रेरणा कोणत्या देशाकडून मिळाली? ऑप्शन 1 जपान, ऑप्शन 2 जर्मनी, ऑप्शन 3 फ्रान्स, ऑप्शन 4 रशिया. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 जपान. पुढचा प्रश्न आहे, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना ब्रिटिशांनी कोणत्या ठिकाणी फाशी दिली? ऑप्शन 1 लखनौ, ऑप्शन 2 दिल्ली, ऑप्शन 3 लाहोर, ऑप्शन 4 हरियाणा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 लाहोर. तुटीचा अर्थसंकल्प या संकल्पनेचा जनक कोण आहे? ऑप्शन 1 ॲडम स्मिथ, ऑप्शन 2 लॉर्ड कर्झन, ऑप्शन 3 पीटर पिहर, ऑप्शन 4 लॉर्ड केन्स. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 लॉर्ड केन्स. नाबार्डची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली? ऑप्शन 1 शिवरामन समिती, ऑप्शन 2 बलवंतराय मेहता समिती, ऑप्शन 3 अशोक मेहता समिती, ऑप्शन 4 डॉक्टर राधाकृष्णन समिती. उत्तर आहे ऑप्शन 1 शिवरामन समिती. पुढचा प्रश्न आहे, भारताने गॅटचा मसुदा कोणत्या दिवशी स्वीकारला? ऑप्शन 1 15 डिसेंबर 1990, ऑप्शन 2 10 डिसेंबर 1995, ऑप्शन 3 15 डिसेंबर 1993, ऑप्शन 4 20 डिसेंबर 1997. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 15 डिसेंबर 1993. दुसरा फॅक्टरी कायदा कोणाच्या कार्यकाळात पास करण्यात आला? ऑप्शन 1 लॉर्ड रिपन, ऑप्शन 2 लॉर्ड लान्सडाऊन, ऑप्शन 3 लॉर्ड लिटन, ऑप्शन 4 लॉर्ड मिंटो. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 लॉर्ड लान्सडाऊन. महाराष्ट्रात कृषी दिन कोणाच्या जयंती दिनी साजरा केला जातो? ऑप्शन 1 लोकमान्य टिळक, ऑप्शन 2 पंजाबराव देशमुख, ऑप्शन 3 कर्मवीर भाऊराव पाटील, ऑप्शन 4 वसंतराव नाईक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 वसंतराव नाईक. सिक्युरिटी प्रेसमध्ये चलनी नोटांसाठी लागणारा कागद खालीलपैकी कोठे तयार करण्यात येतो? ऑप्शन 1 होशिंगाबाद, ऑप्शन 2 मुंबई, ऑप्शन 3 नाशिक, ऑप्शन 4 पैठण. उत्तर आहे ऑप्शन 1 होशिंगाबाद. तर मध्य प्रदेश राज्यातील होशिंगाबाद या शहरात चलनी नोटांसाठी लागणारा कागद तयार केला जातो आणि हे शहर नर्मदा नदीच्या काठी वसलेले आहे.
पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कच्च्या लोखंडाचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक होते? ऑप्शन 1 औरंगाबाद, ऑप्शन 2 नागपूर, ऑप्शन 3 जळगाव, ऑप्शन 4 चंद्रपूर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 नागपूर. देशात रस्ते अपघातात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन 1 महाराष्ट्र, ऑप्शन 2 मध्य प्रदेश, ऑप्शन 3 उत्तर प्रदेश, ऑप्शन 4 तामिळनाडू. उत्तर आहे ऑप्शन 3 उत्तर प्रदेश. राज्यघटनेच्या माध्यमातून मूलभूत घटकांची तरतूद करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? ऑप्शन 1 भारत, ऑप्शन 2 ऑस्ट्रेलिया, ऑप्शन 3 कॅनडा, ऑप्शन 4 अमेरिका. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 अमेरिका. पुढील प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला याचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. कोणत्या देशाच्या चलनावर गणपतीचा फोटो आहे? ऑप्शन 1 म्यानमार, ऑप्शन 2 इंडोनेशिया, ऑप्शन 3 सिंगापूर, ऑप्शन 4 रुमानिया. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला होता. जगातील कोणत्या देशात प्रथम प्लास्टिक सर्जरी करण्यात आली? ऑप्शन 1 अमेरिका, ऑप्शन 2 ऑस्ट्रेलिया, ऑप्शन 3 सीरिया, ऑप्शन 4 भारत. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 भारत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.